नमस्कार मित्रांनो, माझं नाव हेमंत. आज मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो कोरोनाच्या काळामध्ये घडलेला एक खराखुरा प्रसंग आहे. आणि हा प्रसंग खुद्द माझ्या बाबतीत घडल्यामुळं त्या दिवसापासून मी भूत, पिशाच्य अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलो. मी एक सातारा जिल्ह्यातला रहिवासी आहे. माझं गाव साताऱ्यापासून एक 10-12 किलोमीटरच्या अंतरावर असेल. मी पुण्यातल्याच एका कंपनीमध्ये जॉब करत होतो. पण कोरोना काळामध्ये माझी नोकरी गेल्यामुळं मला घरी बसायची वेळ आली. आता या मोकळ्या वेळामध्ये काय करायचं म्हणून मी रिक्षा चालवायचा निर्णय घेतला. तसे पण माझे 1-2 मित्र साताऱ्यामध्ये रिक्षा चालवायचे, त्यातून त्यांना चांगले पैसे मिळायचे. आणि त्या मित्रांच्याच ओळखीने मी एक रिक्षा घेतली. आणि खरंच रिक्षा घेतल्यापासून मला पुन्हा सुखाचे दिवस आले. कारण मला दिवसाकाठी 700-800 कधीकधी 1000-1500 रुपये मिळायला लागले. खरं तर मला नोकरीतून जेवढा पैसा मिळत नव्हता तेवढा मला या रिक्षाच्या धंद्यातून मिळायला लागला. मी सकाळी 7ला घरातून बाहेर पडायचो, ते संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत मी रिक्षा चालवायचो. दिवसभर 1000-1500 रुपये कमवल्याशिवाय मी घरीच येत नव्हतो. आणि त्यावेळी माझी आई पण मला सारखे टोमणे मारायची. एकाच दिवशी 4 पैसे कमी मिळू दे, पण लवकर घरी येत जा बाबा, रात्री अपरात्री असं फिरणं चांगलं नाही. पण मी मात्र आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचो. पण मला काय माहिती, एक दिवस असाच पैसे कमवण्याचा मोह मला एका वेगळ्याच संकटाकडे घेऊन जाणार होता. आता त्या दिवशी काय झालं ते मी तुम्हाला सांगतो. दिवसभर मी रिक्षाच्या बऱ्याचशा ट्रिप मारलेल्या होत्या. 1000-1200 रुपयेचा धंदा झालेला होता. आणि 11 वाजून गेलेले होते. माझे सगळे मित्र आता घरी निघून गेले होते. मी पण आता घरी जायला निघालो होतो. पण जसं मी साताऱ्यातून माझी रिक्षा घेऊन माझ्या घराकडे चाललो, तेवढ्यात साताऱ्याच्या थोडंसं बाहेर पडल्यानंतर मला रस्त्याच्या बाजूला एक म्हातारी आजी उभी असलेली दिसली. ती माझी रिक्षा दिसताच लांबूनच माझ्या रिक्षाला हात करायला लागली. खरं तर मी आता घरी जायचं ठरवलेलं होतं. पण आता त्या म्हातारीकडे बघून मला वाटलं की हिला मदतीची गरज असेल. म्हणून मी माझ्या रिक्षाचं स्पीड कमी केलं आणि त्या म्हातारीच्या जवळ जाऊन माझी रिक्षा थांबवली. आणि मी म्हातारीला विचारलं, काय आजी, कुठं जायचं आहे? तशी म्हातारी म्हणाली, मला कुठं जायचं नाही बाबा, माझा म्हातारा नवरा खूप आजारी आहे. माझ्या घरी जाऊन त्याला घेऊन इथं दवाखान्यामध्ये यायचं आहे. किती वेळ झालं मी इथं कोणती गाडी मिळते का म्हणून वाट बघते, पण एकसुद्धा गाडी किंवा एकसुद्धा रिक्षा मिळेना. तसं मी थोडासा विचार केला. घड्याळात बघितलं तर 11 वाजून 10 मिनिटं झालेली होती. आणि माझ्याच मनाला वाटलं, अजून तरी कुठे एवढा वेळ झाला आहे, जाऊ आपण 12 वाजेपर्यंत घरी. आणि मी त्या म्हाताऱ्या बाईकडे बघायला लागलो. तिचा अवतार जरासा विचित्रच होता. केस वगैरे विस्कटलेले होते. तोंडावर सगळीकडे सुरकुत्या पडलेल्या होत्या. हातापायाची त्वचा पण भरपूर प्रमाणात सुरकुतलेली होती. अंगावरती जुनं लुगडं होतं. खांद्याला एक पिशवी अडकवलेली होती. आता मी तिचं थोडंसं निरीक्षण केलं आणि त्या म्हातारीला म्हणालो, बसा आजी, कुठं जायचं आहे तुम्हाला? तशी ती हळूहळू रिक्षामध्ये बसली आणि ती मला म्हणाली, त्या तिकडच्या डोंगरावर माझं घर आहे. तसं मी म्हातारीला म्हणालो, आजी, रात्रीची वेळ आहे, डबल चार्ज लागेल, 500 रुपये होतील. तशी ती म्हातारी म्हणाली, घे बाबा तुला काय घ्यायचं आहे ते, पण माझ्या म्हाताऱ्याला तेवढं दवाखान्यात पोचव. तसं मी लगेच रिक्षाचा हँडल उचलून कचकन तो उचलला. तशी माझी रिक्षा चालू झाली आणि मी त्या रस्त्याने पुढं चाललो. आता तो डोंगराकडे जाणारा रस्ता माझ्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यालाच लागत होता. थोडंसं पुढं गेल्यानंतर डाव्या बाजूला एक छोटासा रस्ता लागला. तोच रस्ता पुढे डोंगराकडे जात होता. मी आता लेफ्ट साईडचा इंडिकेटर मारला आणि माझी रिक्षा तिकडं वळवली. त्या बाजूला मी बऱ्याच वेळा गेलेलो होतो, पण तिकडं लोकांची वस्ती मात्र खूपच कमी प्रमाणात होती. त्यामुळं मला थोडंसं आश्चर्यच वाटलं की एवढ्या निर्जन स्थळी हे म्हातारी कसे राहत असतील. मी आता जाताच त्या म्हातारीची विचारपूस करायला लागलो, आजी, मग तुमच्या नवऱ्याला दवाखान्यात नेण्यासाठी तुमच्या घरात दुसरं कोण नाही का? तशी ती सांगायला लागली, माझ्या घरात कोणीच नाही रे बाबा. माझी 2 मुलं होती, त्यांची आम्ही लग्न करून दिली. ते आता आपापल्या बायका घेऊन पुण्याला, मुंबईला असे राहतात. आता म्हातारपणी आम्ही तरी कुठं जायचं? आमचं इथं डोंगरावर घर आहे, आम्ही दोघं तिथंच राहतो.
माझ्या नवऱ्याला पेन्शन मिळते त्यात आमचं सगळं भागतं. आणि हे सांगताना म्हातारीचा आवाज बराचसा कापरा झालेला होता, कारण त्या आवाजामध्ये आता वेदना आणि दुःख जाणवत होतं. हळूहळू बोलता बोलता म्हातारीचा आवाज खूपच खोल होत गेला, जसं की कुणीतरी एखाद्या खोल विहिरीतून बोलत असावं असं मला जाणवायला लागलं. म्हातारीची कहाणी ऐकून मला खूप वाईट वाटलं आणि मला वाटायला लागलं की उगीचच आपण म्हातारी करून एवढ्या जास्त पैशांची मागणी केली. जवळजवळ 15-20 मिनिटाचं अंतर पुढे गेल्यानंतर आम्ही डोंगराच्या चढणीवरून बरेचसे वर आलेलो होतो आणि आता वरची झाडं जराशी विरळ झालेली होती. तेवढ्यात एक ठिकाणी म्हातारी मला म्हणाली, "अरे बाबा थांबव, माझं घर आलं." तसं मी कचकन माझ्या रिक्षाचा ब्रेक मारला आणि रिक्षा थांबवली. म्हातारी चाचपडत रिक्षातून खाली उतरली आणि तिनं तिच्या त्या पिशवीतलं एक जुनं पाकिट बाहेर काढलं आणि त्यातल्या 100च्या 5 नोटा तिनं मोजून माझ्याकडे दिल्या. पण मला ते काय बरोबर वाटेना, म्हणून मी त्यातल्या 2 नोटा म्हातारीला परत दिल्या आणि तिला म्हणालो, "आजी, 300 रुपये बास झाले, तुमच्या नवऱ्याला बोलवा बाहेर." तशी ती म्हातारी मला म्हणाली, "अरे माझ्या नवऱ्याला कुठलं चालायला येते, त्याला थोडासा आधार द्यावा लागेल. चल ना तू माझ्यासोबत आत." आता माझा पण नाईलाज झाला. मी पण आता रिक्षातून खाली उतरलो आणि म्हातारीच्या पाठोपाठ चालायला लागलो. म्हातारी आता रस्त्याच्या डाव्या बाजूच्या एका छोट्याशा रस्त्याने खाली उतरली आणि त्या रस्त्याने थोडंसं पुढं गेल्यानंतर मला एक छोटंसं घर दिसलं. घराच्या बाहेरच्या बाजूच्या लाईटच्या पोलवरचा एकच दिवा फक्त जळत होता. बाकी घराच्या आजूबाजूला सर्वत्र अंधार होता. घराच्या आतमध्ये पण एखादा छोटासा कंदील वगैरे जळत असेल असं मला दिसत होतं. म्हातारी आता हळूहळू चालत घराच्या पायऱ्यांजवळ पोचली. त्यावेळी मी पायऱ्याजवळच थांबलेलो होतो. म्हातारी आता पायऱ्या चढून घराचा दरवाजा उघडून घरामध्ये गेली आणि मी आता म्हातारी मला कधी हाक मारते याची वाट बघायला लागलो. पण जवळजवळ 5 मिनिटं झालं तरी मला म्हातारीचा पण आवाज येईनासा झाला. माझ्या मनाला वाटलं, अरे बापरे, म्हातारी गेली कुठं? एकतर मला उशीर झाला आहे. घड्याळात बघितलं तर 11:30 वाजून गेलेले होते आणि मी आता बाहेरूनच मोठमोठ्याने त्या म्हातारीला हाका मारायला लागलो, "आजी, आजी." पण मला मात्र आतून कसलाच प्रतिसाद येत नव्हता. बऱ्याच वेळा हाका मारल्यानंतर मी आता ठरवलं की आत जाऊनच बघावं. कदाचित म्हातारीला माझा आवाज बाहेरून जात नसावा. म्हणून मी आता हळूच त्या घराच्या पायऱ्या चढून त्या घराच्या दरवाजाजवळ गेलो. खरं तर अशा अनोळखी घरामध्ये त्यांच्या परवानगीशिवाय जाणं हे मला थोडंसं अयोग्य वाटत होतं. पण आता वेळच अशी होती की मला आत जाऊन बघावंच लागणार होतं आणि मी त्या घरामध्ये प्रवेश केला. घराची अवस्था बरीचशी विचित्र झालेली होती. बऱ्याच वस्तूंची तोडमोड झालेली होती. भिंतीची पण ठिकठिकाणी पडझड झालेली होती. आता मी त्या घराच्या हॉलवजा खोलीमध्ये गेलो आणि मी पुन्हा त्या म्हातारीला हाका मारायला लागलो. पण जसं मी त्या म्हातारीला हाक मारली तसं मला आतल्या एका छोट्या खोलीतून कुणीतरी खोकत असल्यासारखा आवाज आला. तसं मी त्या खोलीकडे वळालो. खोलीचा दरवाजा अलगदच पुढं केलेला होता. मी हातानेच तो दरवाजा थोडासा पुढं लोटला आणि आतमध्ये वाकून बघितलं तर आतमध्ये एक खाट होती आणि त्या खाटेवर एक म्हातारा झोपलेला होता. मी त्या खोलीमध्ये गेलो आणि त्या म्हाताऱ्याला विचारायला लागलो, "आजोबा, तुम्हालाच दवाखान्यात जायचं आहे ना?" तसं तो खाकरतच त्याच्या खाटेवर उठून बसला. तसं मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना म्हणालो, थांबा थांबा, मी तुम्हाला आधार देतो." आणि मी माझ्या तोंडाला मास्क लावून त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांच्या काखेत हात घालून त्यांना तिथंच खाटेजवळ उभं केलं. तसं ते पण माझा आधार घेऊन उभे राहिले आणि मी त्यांना घेऊन त्या छोट्याशा खोलीतून त्या बाहेरच्या हॉलवजा खोलीमध्ये यायला लागलो. तिथं आल्यानंतर मी त्या म्हाताऱ्याला विचारलं, "आजोबा, त्या आजी कुठे गेलेत? मी त्यांना मगाचपासून किती हाका मारतोय." तसे ते आजोबा माझ्याकडे आश्चर्यचकित नजरेने बघत म्हणाले, "कोण आजी?" तसं मी म्हणालो, "अहो, असं काय करताय आजोबा? तुमची बायको
त्याच तर मला साताऱ्यातल्या चौकामध्ये गाठ पडल्या आणि म्हणाल्या की माझ्या नवऱ्याला दवाखान्यात न्यायचं आहे आणि त्याच मला इथं घेऊन आल्या. तसा तो म्हातारा पुन्हा जोरजोराने खोकायला लागला. त्याला चांगलीच धाप लागली होती. मी त्या जवळच्या टेबलावरचा पाण्याचा ग्लास त्या म्हाताऱ्याच्या हातात दिला. तो थोडंसं पाणी पिला आणि तो मला म्हणाला, बाळा, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. इथं फक्त मी एकटाच राहतो आणि माझी बायको तुला कशी गाठ पडेल, कारण माझ्या बायकोला देवाघरी जाऊन 2 वर्ष झाली. तसं माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या हातापायातलं अवसानच गळालं. भीतीची एक लहर माझ्या सर्वांगातून दौडत गेली आणि माझ्या तोंडातून उद्गार निघाले, काय? हे काय म्हणताय तुम्ही? अहो, हे कसं शक्य आहे? जेवढे माझ्यासमोर तुम्ही आहात हे जितकं खरं आहे तितकंच मी तुमच्या बायकोला बघितलं हे पण खरं आहे. मी खरं सांगतो, त्या मला इथपर्यंत घेऊन आल्या. तसं तो म्हातारा मोठमोठ्याने हसायला लागला. तो का हसतोय हे मला कळतच नव्हतं. मी या धक्क्यातून अजून पण सावरलेलो नव्हतो. पण कसं तरी मी माझ्या मनावर संयम ठेवला आणि मी आता ते म्हातारी कुठं दिसते का बघायसाठी त्या घरामध्ये इकडं तिकडं बघायला लागलो. तसं माझी नजर त्या म्हाताऱ्याच्या घरातल्या भिंतीवर टांगलेल्या एका फोटोकडे गेली. तो फोटो त्याच म्हातारीचा होता जी म्हातारी मला इथं घेऊन आलेली होती. तसं मी त्या म्हाताऱ्याला म्हणालो, अहो आजोबा, या फोटोत जी म्हातारी आहे ना तीच मला इथं घेऊन आली. ती कोण आहे तुमची? खरं खरं सांगा. तसं तो म्हातारा म्हणाला, अरे बाळा, हीच तर माझी बायको आहे. अरे ती वारली म्हणून तर तिचा फोटो इथं भिंतीवर लावला आहे, नाहीतर जिवंत माणसाचा फोटो कोणी भिंतीवर लावतं का? आत्ता मात्र भीतीने माझे डोळेच विस्पारले. माझे हातपाय इतके लटलट कापत होते की मला आता धड उभं राहणंसुद्धा शक्य नव्हतं. मी त्या आजोबांच्या पाठीवर टाकलेला हात अलगद काढून घेतला आणि मी हळूहळू पावलांचा आवाज न करता त्या घराच्या बाहेर पडायचा प्रयत्न करायला लागलो. तेवढ्यात मला असं जाणवलं की माझ्या मागं उभा असणारा तो म्हातारा हळूहळू हसायला लागलेला आहे. त्याचं ते विक्षिप्तपणे हसणं मला अजूनच भेदरवून सोडत होतं. मला एवढी भीती वाटायला लागली होती की माझ्या काळजाचे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते. मी हळूच त्या घराच्या दरवाजाजवळ सरकायला लागलो होतो, कारण मला भीती वाटत होती की अचानक जर हा दरवाजा बंद झाला तर मी मेलोच. आणि मी जसा त्या घराच्या उंबऱ्याजवळ जाणार तेवढ्यात मला मागून त्या म्हाताऱ्याचा आवाज आला, बाळा, अरे मला दवाखान्यात घेऊन चल ना, आणि दवाखान्यात जाण्याच्या आधी माझं एक काम कर. तसं मी मागं वळून त्या म्हाताऱ्याकडे बघितलं आणि तो म्हातारा पुन्हा मला सांगायला लागला, त्या माझ्या म्हातारीच्या फोटोच्या शेजारी अजून एक फोटो आहे, त्यावर एक फडकं टाकले, ते फडकं तेवढं काढ ना. आता माझ्यासमोर त्या म्हाताऱ्याचं म्हणणं ऐकण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. मी लटलट त्या पावलांनी त्या म्हातारीच्या फोटोच्या दिशेने पुढे गेलो आणि म्हातारीच्या फोटोच्या बाजूला खरंच एक फोटो भिंतीला टांगलेला होता, पण त्यावर एक लाल रंगाचा कपडा टाकलेला होता. मला वाटलं की कदाचित त्या म्हाताऱ्याच्या आईचा वगैरे किंवा वडिलाचा तो फोटो असेल, म्हणून मी थरथरत्या हाताने त्या फोटोवरचं ते लाल फडकं पकडलं आणि हळूच ते खाली ओढलं. तसं माझी नजर त्या फोटोवर स्थिरावली. तो फोटो दुसरा तिसरा कुणाचा नसून त्याच म्हाताऱ्याचा होता जो माझ्या मागं होता आणि त्याच्या खाली त्याच्या मृत्यूचा दिनांक टाकलेला होता. माझं काळीज भीतीनं फाटलं, माझं सर्वांग भीतीनं गोठून गेलं. सगळं प्रकरण माझ्या लक्षात आलं. मला कळलं की मी एका खूप मोठ्या संकटात अडकलो आहे आणि मी विजेच्या चपळाईनं त्या घराच्या दरवाजाकडे झेपावलो आणि मी जवळजवळ त्या दरवाजातून बाहेर उडीच टाकली. आणि मी जसं त्या दरवाजाच्या बाहेर पडलो तसा मागून धाडकन दरवाजा बंद झालेला आवाज आला. मी कसा तरी चाचपडत उठलो आणि रस्त्याच्या दिशेने पळायला लागलो. 5च मिनिटात मी माझ्या रिक्षाजवळ आलो आणि रिक्षामध्ये बसून मी माझी रिक्षा चालू केली आणि रिक्षा वळवताना मी माझी एक चोरटी नजर त्या घराकडे टाकली, तर त्या घराचा दरवाजा पूर्णपणे बंद होता. पण त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूच्या 2 खिडक्यांमध्ये मला 2 काळ्या आकृत्या उभ्या असलेल्या दिसत होत्या. त्यातली एक आकृती त्या म्हातारीची होती आणि दुसरी त्या म्हाताऱ्याची होती. मी फुल स्पीडमध्ये रिक्षा वळवली आणि मी पुन्हा माझ्या घराकडे सुसाट निघून गेलो. 10च मिनिटात मी माझं घर गाठलं.
भीतीनं माझी अवस्था खूपच बिकट झालेली होती आणि घरी जाईपर्यंत माझं शरीर तापाने फणफणायला लागलेलं होतं. घरी गेल्यावर मी कुणाशी काहीही न बोलता डायरेक्ट माझ्या बेडरूममध्ये जाऊन झोपलो. घरच्यांनी मला जेवायचा आग्रह केला, पण मी जेवायलासुद्धा नकार दिला, कारण आत्ता मी जे काय बघितलं होतं ते खूपच विचित्र होतं आणि ते सगळं माझ्या नजरेसमोरून काही केलं जात नव्हतं. मला खरंच वाटत नव्हतं की आत्ता मी जे बघितलं ते सत्य होतं की ते एक वाईट स्वप्न होतं. पण अचानक माझ्या लक्षात आलं की त्या म्हातारीनं मला 300 रुपये दिलेले होते. ते 300 रुपये मी माझ्या शर्टच्या वरच्या खिशामध्येच ठेवलेले होते आणि माझ्या मनाला वाटलं की जर ते 300 रुपये माझ्या शर्टच्या खिशामध्ये असतील तर आत्ता जे आपण बघितलं ते एकदम सत्य होतं. आणि मी माझ्या बेडवर उठून बसलो आणि घाबरतच मी माझा उजवा हात माझ्या खिशामध्ये टाकला आणि माझ्या खिशाला त्याच 3 नोटा लागल्या. म्हणजे हे सगळं खरं होतं. आज माझा खरंच अगम्य शक्तींशी सामना झालेला होता आणि त्यातनं मी थोडक्यात बचावलेलो होतो.